या मैत्रिणींना तू डिस्काउंट देणार? दिलेत पण मैत्रिणी दिले डिस्काउंट? हम्म, वा वा. नेलपेंट कितीला विकली? 20ला. त्याचा फायदा आम्हाला गटालाच होतोय की त्यातून 4 पैसे आम्हाला मिळतात. आमची हाऊस पुरी होतीये की आमच्या हातून काहीतरी होते आणि प्लस आमची स्पेशालिटी म्हणजे आम्ही हे सगळं चुलीवरती बनवलेलं आहे. हंसिका, हंसिका आणि तुझ्या बाजूला बसले ती वैष्णवी. बाबा. तुम्ही तिघींनी म्हणून दुकान टाकले का? हा, हा, मग स्टॉल का टाकला तू? हा, सगळ्यांना हाच आवडतो आता चायनीज वेळ. लाई बेल हा भेल आणले. संपला? जर आता समजा हा अगरबत्तीचा पुडा कितीला तुम्ही दिले? अगरबत्तीचा पुडा MRP त्याच्यावरती 150 रुपये आहे, तरी पण मी डिस्काउंट देऊन बायकांना. तर हे तुझ्या हाताने बनवलंय? हो, आम्ही दोघी सकाळी मिळून बनवले. सकाळी तुम्ही दोघींनी उठून बनवले एवढं मस्त साडी? कितीला साडी? 500 रुपयाला? बाबा बाबा. म्हणजे तुम्ही आज जवळजवळ 10,000 छापून जाल मला तर वाटतं. मांदेली आणले, बोंबील आणले, वाकटे आणले, बोंबली आणली छोटी. छोटी बोंबली पण आहे का? मग आता झालं का तुमचा धंदा झाला का? की जगाचा पोशिंदा आपण बघायला गेलो तर शेतकरी आणि शेतकऱ्याची भाजी आज त्यांनी या स्टॉलवर विकायला आणलेली आहे की कोणीतरी व्यवसाय करावा, जे गरीब गरजू असतात. आता तुम्ही सांगा, हा टाकल्यानंतर तुम्हाला किती फायदा झाला? जवळजवळ 1 ते 2 तासात किती रुपयाचा झाला? 20 रुपयाला. मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला जवळजवळ 30-35 रुपयाला देतील, ती पण एकर घेऊन. बरोबर आहे. उकडीचे मोदक दाखवू शकता का आम्हाला? वा मस्त. अजून काय काय केलेलं? गुलाबजाम खूप आवडतं हल्ली लोकांना अशा वेगळ्या सीझनला, कारण की सणासुदीच फक्त करायचं आणि गोड गोड माणूस त्यावेळेला एवढं खात नाही, पण इतर सीझनला जर हे असं काही पदार्थ मिळालं तर आवडीने माणूस खातो. महिलांनी कोणताही उद्योग चालू ठेवावा आणि पुढे जावं. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान आज आमच्या गावामध्ये महिला बचत गट राबवत आहेत आणि त्यांनी ठेवलेला आठवड्याचा बाजार. तर आता आपण बघूया कसा आहे तो बाजार. स्टॉल तुमचा पण आहे का? चला, कुठं चालल्या? चालू केंद्राला. केंद्रात चालल्या का? चला चला. ग्रामपंचायतीसमोर आणि शाळेच्या परिसरासमोर हा जो आठवडा बाजार आहे तो भरलेला आहे. आता आपण महिलांच्या प्रतिक्रिया बघूया काय. तर स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि चिंद्रन गावामध्ये जवळजवळ भरपूर असे बचत गट आहेत. तर मित्रांनो, आता माझ्यासमोर सखी संत ज्ञानेश्वर आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला बचत गट आपल्या समोर आहेत आणि त्यांनी एक स्टॉल लावलेला आहे. तर आपण त्यांना विचारू या स्टॉलबद्दल. आज तुम्ही जे मोदक बनवलेत, बर्फी बनवले आहेत आणि ह्या ज्या काय याला बोलतात पुरणपोळ्या बनवल्या आहेत, या आपण तुमच्या हाताने बनवलेल्या आहेत का? आज किती वाजता उठल्या तुम्ही? सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही सगळ्याजणी कामाला लागलो. ओके. जे उन्हाळीच्या साठवणीचे जे पदार्थ केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकता? नमस्कार. पहिले मी संत सखी ज्ञानेश्वर या दोन्ही गटांचा मिळून आम्ही एक स्टॉल लावलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही वाळवण्याचे पदार्थ प्लस आम्ही आज सकाळी 5 वाजल्यापासून उठून आम्ही मोदक केलेले आहेत, खोबऱ्याच्या वड्या केलेल्या आहेत, पोळ्या केलेल्या आहेत, शंकरपाळ्या, मसाले. हे जे आमचे म्हणजे वाळवण्याचं तर आमचं नेहमीच असतं, पण आज खास बोलून आमच्या गावातर्फे ही जी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान म्हणून जे केलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या सगळ्यांचे स्टॉल लावलेले आहेत इथे गावातले. त्याचा फायदा आम्हाला गटालाच होतोय की त्यातून 4 पैसे आम्हाला मिळतात. आमची हाऊस पुरी होतीये की आमच्या हातून काहीतरी होते आणि प्लस आमची स्पेशालिटी म्हणजे आम्ही हे सगळं चुलीवरती बनवलेलं आहे. जे आत्ताचे आहेत हे सगळं चुलीवरचे पदार्थ आहेत, एकही गॅसवर असा बनवलेला नाही आहे. तर मग आमच्याकडून पण सगळ्यांनी घ्यावं ही आमची नम्र विनंती आहे. ठीक आहे. तर हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, आता समजा आपला ब्लॉग बघून एखाद्याने जर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे, तर मित्रांनो नंबर सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जर एखाद्याला आवडलं का मला मसाला पाहिजे, मला हळद पाहिजे, मिरच्या पाहिजेत, तर तुम्ही देऊ शकता का त्यांना? नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद.
तर आता आपण पुढे जाऊया आणि ग्रामपंचायत मधील ओवी महिला बचत गट पूजा भंडार यांनी स्टॉल लावलेला आहे. आता हे ते भंडार बोलल्यानंतर पूजा असो काही असो ज्या आपल्या जीवनामधील आवश्यक वस्तू असतात त्या त्यांनी आज येथे ठेवलेल्या आहेत. तर नमस्कार आई, आज आपण हा स्टॉल लावलेला आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकता? नमस्कार. मी सुरेखा फराड. आमच्या चिंद्रण गावामध्ये हा आठवड्याला स्टॉल लागतो. तर याच्यामध्ये मी बऱ्याचपैकी सुंदर सुंदर अगरबत्ती, सुगंधी अगरबत्ती, धूपबत्ती सर्व काही लावलेलं आहे. ठीक टोटल आहे, सगळे म्हणजे ज्या आपल्याला लागतात आवश्यक वस्तू सकाळी लागतील, संध्याकाळी हा. दुपारी ज्या वस्तू पूजेसाठी लागतात. लागणाऱ्या वस्तू सगळ्या हो. माझ्याकडे आहेत. मग जर आता समजा हा अगरबत्तीचा पुडा कितीला तुम्ही दिले? अगरबत्तीचा पुडा MRP त्याच्यावरती 150 रुपये आहे. तरी पण मी डिस्काउंट देऊन बायकांना 120 ला विकते. असं आहे का? म्हणजे 30 रुपये डिस्काउंट दिलेले आहे. 30 रुपये डिस्काउंट. आणि म्हणजे हा फक्त सुगंधी. चिंद्रणकरांसाठी का इतर नाही, नाही, सर्व लोकांसाठी? सर्व माझ्या दुसरा स्टॉल आहे ना पण तिकडे नाक्यावरती, तिथे पण माझा काय बरं, स्वरूपी तर मित्रांनो म्हणजे, यांचा शॉप सुद्धा आहे दिवेच्या पाडामध्ये. 20 तर वर्षापासून stop तुम्ही आहे येऊन घेऊ जाऊ शकता. ना. ओके. ठीक आहे, धन्यवाद. तर आता पुढे आपण जाऊया महिला बचत गट रेडीमेड कपडे. तर ईश्वरी, मला तर वाटतं ईश्वरी नमस्कार. हाय ईश्वरी, काय ठेवलंय बेटा तुम्ही? थांब एक मिनिट, बोल. कपडे आहेत आणि कटलरीचं सामान. कटलरीचं सामान? हम्म. तू मेकअपवाली होशील का? कटलरी मध्ये काय काय? अंगठ्या, बांगड्या आणि याच्यात टिकल्या नेल पेंट्स ओके ओके ओके. आणि म्हणजे एवढं सगळं. मेहंदीचा मग तुझ्या कोन या मैत्रिणींना तू डिस्काउंट देणार? दिलेत पण. मैत्रिणी दिलं डिस्काउंट? हम्म. वा वा. नेल पेंट कितीला विकली? 20ला. 20ला विकली. चालेल चालेल. त्यांचा हा कपड्यांचा मेन्सवेअर, किड्सवेअर आणि मुलींसाठी सरकार किड्सवेअर ऑफर घेऊन आले. कोणतेही शर्ट टी शर्ट फक्त आता 150 रुपयात, 300ची 150ला. हा, अरे बापरे, भारी. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तो गुरु महिला बचत गट या आहेत आपल्या समोर. तर त्यांनी किराणा मालाचं दुकान टाकलेलं आहे, जनरल स्टोर. वा, ठीक आहे ठीक आहे. तर त्यांनी वाटाणे, फुटाणे आणि शेंगदाणे ज्या लागत आहेत, चिप्स वगैरे ठेवलेले आहेत. तर म्हणजे का ठेवलेलं आहे तुम्ही? स्टॉल लावले मुले का? ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. मित्रांनो, महिलांनी दुकान टाकलंय म्हणून शाळेतील मुलींना एक इच्छा झाली, त्यांनी सुद्धा स्टॉल टाकावं. तर नमस्कार, काय नाव तुझं? हंसिका. हंसिका. आणि तुझ्या बाजूला बसले ती? वैष्णवी. बाबा, तुम्ही तिघींनी म्हणून दुकान टाकले का? हा, हा, मग स्टॉल का टाकला तू? हा, सगळ्यांना हाच आवडतो आता, चायनीज वेअर. हो, म्हणून टाकलाय. हा ठीक आहे. संपला का तुमचा? हा, डबल फेरी आहे. डबल फेरी आहे. बाबा बाबा, भरपूर कमावलं मग तुम्ही. हा. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर प्रणव महिला बचत गट आपल्या समोर आहेत. त्यांनी साडीचा स्टॉल टाकलेला आहे. मस्त साडी आहेत. कितीला साडी? 500 रुपयाला. बाबा बाबा, म्हणजे तुम्ही आज जवळजवळ 10,000 छापून जाल मला तर वाटतं. हा, ठीक आहे, मस्त मस्त. तर या शाळेतील मुली आहेत, त्यांना सुद्धा आवड आहे. त्यांनी काय मोमोज आहे? आपे. हा, आपे. तुला म्हणजे का वाटलं असं दुकान टाकावं म्हणून? मला आवडतो असं करायला. हे करायला आवडतं, म्हणजे आपला एक व्यवसाय चालू करावा असं तुला वाटतं ना? असं. हा, बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, मस्त. तर हे तुझ्या हाताने बनवलंय? हो, आम्ही दोघी सकाळी मिळून बनवले. सकाळी तुम्ही दोघींनी उठून बनवले एवढं? बाबा बाबा, अरे मस्त मस्त, भारी. मग मी टेस्ट बघू का? नको नको, राहू दे, नंतर नंतर. तर मित्रांनो, शाळेतील मुलींनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तुम्ही काय आणले? लाई बेल. हा, भेल आणले. संपला म्हणजे मी लेट आलो. जीवन ज्योती महिला बचत गट, आज त्यांनी सुकी मच्छी आणलेली आहे आणि आज मच्छीचा वाढता भाव. तर आईला आपण विचारूया, आई कसा भाव आहे आज? सुकट कशी आहे? जावला सुकट 300 रुपये. 300 रुपये. आणि अंबारी? 400 रुपये. बोंबील? 500. म्हणजे तुम्ही काय 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 आणलंय? मांदेली आणल्यात, बोंबील आणल्यात, वाकटे आणले, बोंबली आणली छोटी. छोटी बोंबली पण आहे का? हा, मग आता झालं का तुमचा धंदा? झाला का आज? थोडं झाला. थोडा झाला ना? होईल होईल, आता तर सुरुवात झालेली आहे ना, होईल.
तर तुम्ही काय टाकलेलं आहे? ये चीज काय बी हो, आणि भेल किती रुपयाचा झाला तुझे मग धंदा किती रुपयाचा झाला? 150. बाबा, तुम्ही हिशोब मारला का? भारी हिशोब मारता रे तो. थंड पण आणलेला. भारी 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 भारी. तर आता येथे महिला आहेत आणि महिलांनी मला तर पाणीपुरी शेवपुरी काय पाणीपुरी आप्पे. तर तुम्ही आप्पे आणि शेवपुरी टाकलं ना, किती झाला काय काय झाला? म्हणजे आता म्हणजे असं स्टॉल आपण टाकलेलं आहे, एवढं स्टॉल टाकलेले आहेत. नाही, नंतर बघतो मी. नाही, नको नंतर बघतो मी. पण मी काय बोलतो, आता जे तुम्ही टाकलेलं आहे, आता वाटतं ना की कोणीतरी व्यवसाय करावा, जे गरीब गरजू असतात. आता तुम्ही सांगा, हा टाकल्यानंतर तुम्हाला किती फायदा झाला? जवळजवळ 1 ते 2 तासात किती रुपयाचा झाला ना? त्याच्याप्रमाणे कोणीतरी करायला पाहिजे ना. ठीक आहे चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, साई कृपा महिला बचत गट यांनी कडधान्य टाकलेले आहेत, दुधी आहेत आणि जगाचा पोशिंदा आपण बघायला गेलो तर शेतकरी, आणि शेतकऱ्याची भाजी आज त्यांनी या स्टॉलवर विकायला आणलेली आहे. तर नमस्कार, हे दुधी कशी दिली आपण? 30 रुपये 30 रुपयाला एक दुधी. 20 रुपये 30 रुपये हो, आणि मार्केटमध्ये बघायला गेलं तर हा किती रुपयापर्यंत पडेल? 40. ओके, ठीक आहे. तर आपण काय काय आणलेलं आहे? तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ सगळं जेव्हा आहेत कडधान्य तेवढं आणलेलं आहे. पण बघायला गेलो तर संत तुकारामांनी एक शेतकऱ्याबद्दल बोललेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. तर आई रामकृष्ण हरी, आपण आज जो स्टॉल लावलेला आहे हा आपल्या शेतातील पिकलेला आहे का? पिकले काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये? मेथी, शापू, मुला. मी कशी जोडी कशी आहे? 20. 20 रुपयाला. मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला जवळजवळ 30-35 रुपयाला हे देतील, ती पण एकर घेऊन. बरोबर आहे. अजून काय मुलं आहे ना? मुलाची कशी आहे जोडी? 15 रुपये. ठीक आहे. आणि मग आपल्या शेतामध्ये टाकले म्हणजे त्याच्यानंतर आपण कुठे जाता परत? मार्केटला नेतो. मार्केटला. आठवडी बाजार भरतो तिकडे आपण बसतो. ठीक आहे. आपल्याकडे गुरुवारचा बुधवारचा आहे. गुरुवारचा, रविचा ओके ते आठवडी बाजार असतात त्या बाजारामध्ये ओके. मित्रांनो, आपण जीवनामध्ये बघायला गेलो तर जिभेला जी गोष्ट आवडतात ती पोटाला आवडत नाही, पोटाला जी गोष्ट आवडतात ती जिभेला आवडत नाही. तर आज जिभेच्या गोष्टी आपण पौष्टिक मिष्टान्न म्हणजे जे गोड पदार्थ केलेले आहेत ते आपण काय काय केलेले आहेत? उकडीचे मोदक. हा, उकडीचे मोदक दाखवू शकता का आम्हाला? वा, मस्त. अजून काय काय केलेलं आहे? गुलाबजाम. वा. हा एक पीस कसा आहे? एक पीस 5 रुपये. 5 रुपये. मग तुम्ही असं डिश मध्ये किती देता? डिश मध्ये 2 पीस 10 रुपयाला डिश. संपला का? संपला. राहिले. हा पण तुमचा आहे पूर्ण? हा वेगळा आहे का? ठीक आहे, मस्त भारी. चालेल. अजून काय बोलू शकता? स्टॉल टाकलेला आहे त्याच्याबद्दल. एक चिंद्रन गावाने एक महिलांना मोठी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. एक काहीतरी महिला पुढे जाऊन काहीतरी करू जर समजा आपण चिंद्र गावाने ठरवला का आठवडे बाजार लावायचा अशा प्रकारे, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ हो, शकता? नक्कीच. नक्कीच. ठीक आहे. मग आता एवढ्या महिला बचत गट जवळजवळ 35 ते 40 महिला बचत गट आहेत. 40 तर आपण सर्वांनी ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं. होऊ शकतं. कारण महिला शक्ती ही त्याला काय म्हणतात, कुठली शक्ती? देवीची शक्ती आहे ना. हा. ठीक आहे, धन्यवाद. तर आता आपण बघूया अन्नपूर्णा महिला बचत गट फराळ. तर मित्रांनो, फराळ बोललं तर आपण इथं महिला आहेत. दिवाळी, होळी यामध्ये आपण फराळ, यामध्ये चव येते. दिवाळीला चिवड्याची चव, होळीमध्ये पुरणपोळीची चव. पण अशा वेगळ्या सीझनला म्हणजे ऑड सीझनला जर आपल्याला हे खायला मिळालं तर कसं वाटेल? खूप आवडतं हल्ली लोकांना असं वेगळ्या सीझनला, कारण की सणासुदीच फक्त करायचं आणि गोड गोड माणूस त्यावेळेला एवढं खात नाही. पण इतर सीझनला जर हे असं काही पदार्थ मिळतं आवडीने माणूस खातो. आणि ज्या बाहेर कामाला जॉबसाठी वगैरे जाणाऱ्या महिला असतात त्यांना कसं बनवायला घरात वेळ नसतं. बरोबर. आणि घरगुती वस्तू ह्या खूपच चांगल्या वाटतात, म्हणून त्या ज्या आम्ही बचत गटात रोनी बनवतो त्या वस्तू विकत घेण्याची महिलांना जास्त आवश्यकता वाटते आणि त्या आवडीने खातात. ठीक आहे. तर म्हणून आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. ओके. तर चकल्या आणि पुरणपोळी बनवण्यासाठी आपण किती वाजता घरी उठलात? हे आम्ही काल बनवले, म्हणजे चिवडा कालच बनवलेला आणि पुरणपोळ्या आजच्या आहेत. हा ते सकाळी बनवले पुरणपोळ्या. ठीक आहे. पुरणपोळी कशी दिली आपण? एका बॅग मध्ये 2 पीस आहेत. एक पीस 20 रुपयाला, 2 पीस 40 रुपयाला. 40 रुपये. ठीक आहे, धन्यवाद.
चिंद्रण गावामध्ये वडापावचा जो फेमस दुकान आहे ते आमच्या ताई. नमस्कार. नमस्कार. तर जिजाऊ महिला बचत गट आज तुम्ही आपल्या इथे आठवडा बाजार भरलेला आणि तिथे त्या निमित्ताने तुम्ही जो स्टॉल लावलेला आहे वडापाव आहे तुमच्याकडे, अजून काय काय चायनीज बेल वगैरे आहे. खूप होतं आयटम ते आता संपले. मग हा जो तुम्ही एक तुम्हाला याच्याबद्दल काय बोलू शकता जी तुम्हाला धंद्याची लाईन लागलेली आहे, येस, तर दुसऱ्या महिलाने सुद्धा हाच धंदा करावा, असं वाटतं मला. त्याच्याबद्दल काय बोलू शकता. वडापाव बोललं ते आपली माणसाची जान आहे. एक वेळी जेवण नाही जेवलं तरी जमेल, पण वडापाव खाला म्हणजे असं वाटते का आपण जेवलोच असं वाटतं आपल्याला. आणि बरोबर. माझी तर अशी इच्छा आहे सगळे महिलांना का महिलांनी कोणताही उद्योग चालू ठेवावा आणि पुढे जावा. ठीक आहे, नाही सजेशन छान संदेश दिलेला आहे तुम्ही. ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे आमच्या गावातील म्हणजे चिंद्रण गावातील आठवडा बाजार, आणि हा आठवडा बाजार प्रत्येक गावामध्ये जर भरला तर खरोखर गरीब गरजू लोकांना जी मदत होईल. कारण इथे भाजीपाला म्हणा, प्रत्येक वस्तू म्हणा, साडी म्हणा, कलेक्शन म्हणा, याचा जो भाव असतो तो कमी असतो. जर असा बाजार भरला तर नक्कीच कुठेतरी प्रगतीच्या मार्गाने आपण जाऊ शकतो. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.